सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले। 10व्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला। तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते। देशभरामध्ये हजारो भाविक नवरात्र विशेष व्रताचे आचरण करत असतात। या व्रताचे काही नियम देखील आहे, ते विशेषत्वाने पाळले जातात। मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात। अशा वेळी काय करावे असा प्रश्न उभा राहतो। यातलीच एक बाब म्हणजे मासिक धर्म। नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये मासिक धर्म आल्यास काय करावे याबद्दलचे नियम आज आपण पाहणार आहोत। नवरात्रीमध्ये सात्विकतेला आणि पवित्रतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत। शक्ती स्वरूप देवीची आराधना करण्यासाठी नवरात्र सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला जातो। नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते। देवीचे उपासक हे उपवास करतात। 9 दिवस हे उपवास ठेवले जातात। बरेच जण हे हळदी कुंकू करत असतात, कन्यापूजन करत असतात। आपल्याला देवीची ओटी देखील भरायची असते। देवीच्या मूर्तीवरती, श्रीयंत्रावरती, टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं असतं। कोणाचा दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील चालू असतो। तर तो आपापल्या परीने काही ना काही सेवा या नवरात्रीमध्ये करतच असतो। नवरात्रीच्या दरम्यान मातेच्या वेगवेगळ्या रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते। असं मानलं जातं की जर एखादा भक्त प्रामाणिक अंतकरणाने देवीची पूजा करत असतो तर आई त्याच्यावरती प्रसन्न होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि त्रासही दूर करत असते। नवरात्री दरम्यान लोक उपवासाच्या संबंधित नियमांचे पालन देखील करतात। देवी भक्त नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये व्रत आणि उपवास करत असतात। विशेषतः स्त्रिया मोठ्या श्रद्धेने आईची पूजा करतात। नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस देवी दुर्गा सप्तशतीचं पठण केलं जातं आणि माताची आरती पूजा सकाळ संध्याकाळ केली जाते। आज स्त्रियांची कोंडी होते जेव्हा नवरात्रीच्या दरम्यान त्यांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये बहुतेक स्त्रिया आपलं उपवास कसे पूर्ण होतील याबद्दलच्या टेन्शनमध्ये, संभ्रमामध्ये असतात। शास्त्रानुसार याबद्दल काही विशेष नियम सांगितलेले आहेत। ते नियम काय आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला माहीत असेल की जर नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केली असेल तर आपण व्रत उपवास करत असतो। घरामध्ये एक तरी स्त्री ही नवरात्रीचा उपवास करत असते आणि बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ते 1 वर्ष उपवास धरतात आणि पुढच्या वर्षात उपवास धरत नाहीत। असं नसतं। एकदा की हे व्रत धरलं तर ते उपवास सोडता येत नाहीत। आपल्याला कायमस्वरूपी हे जे उपवास असतात तर ते करणं गरजेचं असतं। एकदा का आपण हे व्रत धरलं आणि ते पुढच्या वर्षी व्रत सोडून दिलं तर असं होत नाही। काही जण व्रत धरल्यानंतर आजन्म देखील पाळतात। त्यासाठी एखाद्या स्त्रीने 1 वर्ष उपवास केला असेल आणि दुसऱ्या वर्षी जर मासिक पाळीमध्ये नवरात्र आली असेल, बऱ्याच महिला उपवास करत नाही तर असं करायचं नाही, कारण की नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तरी देखील काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा उपवास पूर्ण करू शकता। जर एखाद्या स्त्रीला पहिल्या किंवा 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर घटस्थापना जी आहे, घट जो आहे तर तो भटाद्वारे, ब्राह्मणाद्वारे किंवा पतीद्वारे तुम्ही स्थापित करू शकता। या दरम्यान तुम्ही फक्त उपवास करायचा आहे। उपवासाच्या सर्व नियमांचं पालन देखील तुम्ही करू शकता। परंतु जेव्हा शास्त्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की कोणतीही स्त्री अपवित्र अवस्थेत असेल तर ती मानसिक पूजा करू शकते। त्यामुळे व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे। कोणताही उपवास मानसिकरित्या देखील करता येतो, त्यावर कोणतेही बंधन नाही। जर तुम्हाला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली असेल तर तुम्ही जी घटस्थापना आहे तर ती इतर व्यक्तींकडून करून घ्यावी। आपण कशालाही स्पर्श करू नये की नवरात्रीमध्ये पवित्रतेला तेवढंच महत्त्व द्यावं। त्यासाठी इतर व्यक्तीकडून तुम्ही घटस्थापना करून घेऊ शकता। तुमच्या घरामध्ये तुमची सासू, नणंद, इतर कोणतेही स्त्रिया असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घटस्थापन करू शकता। जर तुमच्या पतीकडून त्यांना शक्य असेल तर घटस्थापन करू शकता। जर शक्य असेल तर शेजारची एखादी सुवासिनी स्त्री करून देखील तुम्ही घटस्थापना करून घेऊ शकता। उपवास करण्याला कोणतंही बंधन नाही। तुम्ही उपवास फक्त करू शकता, परंतु तुम्हाला देवीची पूजा किंवा घटस्थापना करता येणार नाही। घट बसवल्यानंतर लगेचच तुम्हाला जर मासिक पाळी आल्यास तुम्ही घटाला माळ पाणी वगैरे करायचं नाही। घरातील तुमचे पती किंवा तुमची लहान मुले असतील त्यांना देखील तुम्ही घटाला माळ पाणी करायला सांगू शकता। पहिल्या दिवशी
दिवशी घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही कशालाही स्पर्श करू नये. इतर घरातील व्यक्तींनी सकाळी स्नान केल्याबरोबर आपल्या देवाला अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे, माळपाणी करायचं आहे. जी काही तुमची रोजची सेवा आहे तर ती इतर व्यक्तींकडून तुम्ही करून घेऊ शकता. अखंड दिवा जर लावला असेल तर तुम्ही इतर व्यक्तीकडून त्यामध्ये तेल वगैरे घालून घेऊ शकता. बघा, तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तर सुरुवातीला जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल, घरातील इतर व्यक्तींनी देखील अखंड दिवा लावला नसेल तर तुमचा 4था आणि 5व्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेले जे काही दिवस आहेत नवरात्रीचे त्या दिवसासाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा 9 दिवस प्रज्वलित करावा लागतो, परंतु जर आपल्याला मासिक धर्म असेल, अडचण असेल तर उरलेल्या इतर दिवसांमध्ये देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता, तुमची सेवा करू शकता. शेवटी मनातील भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. देवी आई समोर आपण जी काही पूजा अर्चा श्रद्धेने पूर्ण अंतःकरणाने करत असतो तर ती जी काही सेवा आहे, पूजा आहे, तर ती उपासना आहे, तर ती देवीपर्यंत लगेचच पोहोचत असते. आई आपल्या लेकरांसाठी नक्कीच धावून येते. त्यासाठी उरलेल्या दिवसामध्ये देखील तुम्ही जो अखंड दिवा आहे तर तो लावू शकता. कोणताही उपवास मानसिकरित्या देखील करता येतो, त्यावर कोणतेही बंधन नाही. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली, अशा स्थितीमध्ये 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिलांनी पूजेमध्ये सहभागी होऊ शकता. या दरम्यान मासिक पाळीची येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नयेत, म्हणजे जे काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य देखील त्यांनी बनवायचा नाही. तुम्ही जर घरामध्ये नैवेद्य इतर कोणाला बनवणं शक्य असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही नैवेद्य ठेवू शकता किंवा साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकता. 4 दिवसामध्ये आपल्याला पूजास्थळी जायचं नाही आणि सर्व नियमांचं पालन करायचं आहे. महिलांनी पूजेच्या दरम्यान कोणतेही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली असेल तर तिने कन्यापूजन किंवा हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन घरातील इतर सदस्यांद्वारे देखील केलं जाऊ शकतं. नवरात्रीमध्ये 4 दिवस गेले तर इतर 5 दिवस आपलेच आहेत. या 5 दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता, होम हवन करू शकता, कुंकुमार्चन करू शकता, देवीची ओटी देखील भरू शकता. नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरली तरी देखील चालेल. शक्य असल्यास अष्टमीला किंवा नवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन किंवा देवीची ओटी भरणं या सेवा तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही इतर व्यक्तींकडून सर्व सेवा उपासना करून घ्यायची आहे. 4 दिवस आपल्याला पाळायचे आहेत, कारण की नवरात्रीमध्ये पवित्रतेला तेवढंच महत्त्व दिलं जातं. त्यासाठी या 4 दिवसामध्ये देवाच्या कोणत्याही वस्तूंना स्पर्श करायचा नाही. जर मासिक धर्म असेल तर तुमच्या पतींकडून, मुलांकडून अंघोळ झाल्या सकाळी आपल्याला जी काही पूजा आहे, देवपूजा आहे, जी काही सेवा आहे तर ती लगेचच करून घ्यायचं आहे. तुम्ही जर पाळत नसाल तर तुमच्या हातचं जेवण जर सर्व लोक खात असतील किंवा तुम्ही सगळ्या घरामध्ये सगळीकडे जर स्पर्श करत असाल तर एकदा की देवपूजा झाली, त्यांनी जर आंघोळ केल्या तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला स्पर्श केल्यानंतर, तुमच्या हातचं काही जेवण खाल्ल्यानंतर देवपूजा करू नये किंवा घटाजवळ जाऊ नये, घटाला माळपाणी घालू नये. 4 दिवस आपल्याला पाळायचे आहेत. 4 दिवसानंतर तुम्ही परत तुमच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त जेव्हा घट उठवायच्या वेळेस आपण अष्टमीला किंवा नवमीला पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो. यावेळी जर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करू नका. घरातील इतर व्यक्तींकडून नैवेद्य बनवून घ्या. शक्य नसेल तर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्ही कडाकण्या धपाटण्याचा नैवेद्य असो किंवा कडाकण्या धपाटण्याची माळ असो, पुरणपोळी असो तर ते नैवेद्य तुम्हाला बनवायचे नाहीत. उरलेल्या दिवसामध्ये तर तुम्हाला मासिक धर्म येईल अशी शंका असेल तर ज्या काही सेवा तुमच्या आहेत, कन्यापूजन असो किंवा इतर काही सेवा असो तर त्या तुम्ही लवकरच करायला सुरुवात करा आणि मासिक धर्म येण्या अगोदरच तुम्ही कन्यापूजन किंवा देवीची ओटी असेल तर या सेवा ज्या आहेत तर त्या पूर्ण करून घेऊ शकता. कारण की आपला जर मासिक धर्माची तारीख आपल्याला माहीत असते, त्यामुळे आपल्याला शंका असेल तर नवरात्रीच्या सुरुवातीलाच तुम्ही या सेवा करून घ्याव्यात. ज्यांना सुरुवातीलाच मासिक धर्म आलेला आहे तर त्यांनी उरलेल्या 5 दिवसांमध्ये ज्या काही तुमच्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत. 4थ्या दिवसापर्यंत आपल्याला कोणतीही सेवा करता येणार नाही. 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करावं, घरामध्ये गोमूत्र शिंपडावं, त्यानंतरच आपल्याला देवीची पूजा जी आहे तर ती करायची आहे, सर्व सेवा करायच्या आहेत.
आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा। त्या कमेंटचं मी उत्तर देऊन तुमच्या शंका नक्कीच दूर करेन। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।